आम्हाला दुसरं शिवून देणं घेणं नाही. हालेलुया. अशा प्रकारचे लोक भेटतात. पण दुःख का वाटतं की ज्या आत्म्यानं तुम्हाला मदत केली, ज्या आत्म्यानं तुम्हाला चंगाई दिली, ज्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही निरोगी झाला, त्या आत्म्याला विसरू नका. त्याचा आदर करा, त्याला किंमत करा की कुणी तर माझ्यामध्ये आलं आणि माझ्यामध्ये असलेला भूत काढलं, रोग काढला, मला नीट केलं, मग त्या पवित्र आत्म्याला मी माझ्या जीवनात नाराज करणार नाही, खिन्न करणार नाही. मग त्याची जाणीव त्या व्यक्तीला पाहिजे पाहिजे का नाही? कोणत्या आत्म्याला नीट केले? आता काही काही लोक म्हणतात काही नाही काही नाही, फक्त तेल द्या, पाणी द्या, बस. त्या आत्म्याहून देणे घेणं नाही, विषयहून देणे घेणं नाही, पेट्रोल टाकून आलेले सेवकाहून देणे घेणं नाही, किती पेट्रोल गेले काही देणे घेणं नाही. फक्त तेल द्या, पाणी द्या, जावा तुम्ही निघून. त्या तेलाला आणि पाण्याला देव केलं. येशू कुठं आहे? पवित्र आत्मा कुठं आहे? हालेलुया. हालेलुया. किती जणांना समजत आहे? तुम्हाला समजणं गरजेचं आहे की जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये तुमच्या मुलीला नीट करत आहे, तुमच्या मुलीला गर्भ देणार आहे, त्या आत्म्याची किंमत आपल्याला पाहिजे. तो आत्मा काय असाच आलेला नाही, तो आत्मा येशूचा आहे. जण क्रूसावर खिळे ठोकून तुमच्या माझ्यासाठी बलिदान दिलेला आहे. हालेलुया.